रात्रीचा बेत होता ना आज मच्छी. कोणी घेतली मच्छी साफ करायला ना, आणली ना. मग काय मावशी करते फ्राय. मस्त फ्राय मच्छी खायची ना निघाचा. निघालो रात्रीच मच्छी मारायला दोघं पण. मग काय घेऊन येत होता कुठेतरी, त्याच्या पाठी जायत होतो. काका भेटले, काका मस्तपैकी होडीत झोपलेले ना. आले काका घ्यायला, तेच निघालो ना. मग होडीत ना निघलो आता मच्छी मारायला. झोपायचं होतं म्हणून हातरून घेतला करून लगच ना. भाऊच्या गेला पायात काटा, काढतोय काटा. पटकन दिवशी घेतला झोपून होडीतच. सकाळी उठलो ना, मस्त पैकी टॉप क्लासचा व्ह्यू बघितला ना. एवढी आवरत नव्हती पण काय, भाऊ पण बघ कसला झोपलेला टॉप क्लास. थोडी कुठं दुसरीकडे जायला नको म्हणून बांधली ना. भाऊ गेला डायरेक्ट आंघोलीला. पाणी आटायची वाट बघत होतो ना. पाणी आटला आणि निघलो डायरेक्ट. उतरलो ना, गेलो काकांच्या सोबत. पहिलाच दर्शन बघा कुठला भेटलाय. लागले पकडाला ना, एकटच सोडून गेला ना मला. मग काय यांच्या पायावर पाय टाकून निघलो. अबघ कशी की चिंबोरी दाखवतोय. असते असे जाली काढली ना, निघलो पुढे डायरेक्ट. पण आलो ना, भेटली परत अजून एक चिंबोरी मस्तपैकी. हा भाऊन गेला मला सोडून. मग धावा पटकन दिशी त्याच्या पाठी पाठी. आता मी पकडतो एक कुठली तरी मच्छी. बोललो बघू दे, एक तरी भेटू दे. गेलो बघायला ना, भेटली एक पण चांगलीच मोठी मच्छी भेटली ना. भाऊ बा कसा घाबरतोय. मामाने आणले तिकडून गोला करत मासे. मग काय पकडा ना त्यांना. जालीत बघ किती मोठ्या चिंबोऱ्या पकडल्या. तर आज पकडल्या ना भाऊनी. अशाने काटा नको मारायला म्हणून भाऊ बा कसला सांभाळून पकडतोय. आम्ही हसतोय ना त्याला. भाऊनी एक जाली टाकली ना, जादूची भिरवली वाटते काडी. मास आणलं ना. परत होतं त्याला फा. त्याने केला असं याचा फा. झाला चांगला आवरून ना, निघलो बाबा लवकरच घरी. झाला हे आणतायत मच्छी नाही ब चिंबोरी. भाऊ दाखवतोय मासे किती पकडलं ते. तरीच्या बोललेलं ही मच्छी भेटू दे ना. भेटली भाऊला तर पक्का खुश. मग फोटो शूट त्याचा पण. बोललो बघू दे कशी असते ती. घरी लवकर जायचं होतं म्हणून भाऊ घेतोय बॉडी फास्ट. मशीनची गरजच नाही बोलतो. भेटू आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. चला बाय बाय.